मुंबईत तळागाळात ताकद फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील युतीच्या दृष्टीने राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, तर 2014 पासून 24 पर्यंत सर्वात मोठा पक्ष भाजपत, फडणवीसांचा पलटवार। वरळीतल्या बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती, चाळवासियांना मिळाल्या घराच्या चाव्या, सोन्यासारखी किंमत असलेली घरं विकू नका, फडणवीस आणि अजितदादांचा सल्ला, तर 12 वर्ष मेंटेनन्स फ्री, एकनाथ शिंदेंची घोषणा। वरळीतल्या चावी वाटप सोहळ्यावरून नाराजी नाट्य, भाषणाची संधी नसल्यानं स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंची कार्यक्रमाकडे पाठ। मुंबईच्या डबेवाल्यांनाही मिळणार हक्काचा निवारा, 25 लाखात 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार, फडणवीसांची घोषणा। मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या विकास कामांचा धडाका, कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, आजपासून कोस्टल रोड 24 तास खुला। कुणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये, राज ठाकरेंचा इशारा, कत्तलखाने आणि मांस विक्री उद्याही चालूच राहणार, मांस विक्री बंदी आणि कबूतरखान्यावरही सरकारला खडे बोल। पंधरा ऑगस्टला माझ्या घरी चिकन पार्टीचं आयोजन, मुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं, मांस विक्रीच्या निर्णयाविरोधात जलील यांनी फेसबुक पोस्ट करून फडणवीसांना डिवचलं। स्वातंत्र्य चळवळीत भाजप म्हणजे ऐत्या बिळावर नागोबा, काही वेगळं झालं की नेहरूंच्या काळात झालं बोलून टीका करतात, जनसुरक्षा कायदा विरोधी निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। चंद्रपुरात एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप, माझाचा रियालिटी चेक, पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड। नाशिकमध्ये आदिवासी समाजाचं बिऱ्हाड आंदोलन, प्रतिकात्मक तिरडी घेऊन आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयावर धडक। ऑपरेशन सिंदूरमधल्या वायू दलाच्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार, एकाला शौर्यचक्र, 9 जणांना वीरचक्र, तर 26 जणांचा वायुसेना मेडलनं सन्मान। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील चुशोती भागात ढगफुटी, 32 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।